झालीस का काय? काय सांगू नको. तुझं बघन तुझं तू आपल्याला माहित नाही. शानच नाही माहिती. चप्पीच कर म्हणाली की वाढते तर. वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? आणि तुम्हाला थंबनेलवरून कळालं असेल की मी माझ्या मम्मीवर एक प्रँक करणार आहे. आय होप की हा प्रँक सक्सेसफुल व्हावं. तर त्याच्यासाठी मी मागवलेत हे फेक बँग्स. मी शिवून मागवले होते आणि आत्ताच सकाळी त्याचं पार्सल आलं. आणि घरी मम्मी नाही आहे, ती गेली राधाताईकडे. आणि मी हे असलं लावून तिकडं जाणार आहे. आय एम सो एक्साइटेड. माहीत नाही मम्मी काय रिॲक्ट करणार आहे. आणि स्पेशली माझ्या मम्मीला असले बँग्स बिलकुल आवडत नाही, म्हणून मी असले बँग्स ऑर्डर केलेत. आता आपण हे लावून तिकडे राधाताईच्या घरी जाऊया. तर चला. सो गाई आता थोडीशी रिअल वाटत आहेत. मी अशी दिसत नाही का कोरियन गर्ल सारंगी. गाईज मम्मी इथंच बाहेर बसली आहे. आवाज यायला तिचा. थांबा मी असं काय करते, डोक्यावर घेते म्हणजे का तिला थोडं रिअल वाटेल. मी लपवायली तिच्यापासून. चालते, चला जाऊया आतमध्ये. घरी केली सोय बाहेर. अगं सांगू नका कळाल की नकली आहेत. नकली आहेत, खोटे आहेत. हळू बोल की आता, मोठमोठ. त्यांना तर खरंच वाटायला गाईज तुम्ही काय येणार करा या की काकू का लातूरकर. काय केलंय बघा सृष्टीनं. सृष्टी दाखव की. अलीकडे आहे, थांबा. अगं करायला नाही काय नाही एवढं बसू, काय नाही उगं करायचं त्यांनी. बापरे. काय झालं काकू? अगं तिथे चहा आहे बर का. चांगले दिसायले की पण चांगली दिसे ना. चप्पी कर आता गेल्यावर. एवढं काय यार मम्मी काय काकूला टेन्शन आले आता. ऐकण्यात नसल्या आता काय करणार. बरं दिसायलीस. मला काय सांगू नको. तुझं बघन तुझं तू व्हिडिओ कर. आता पण अगं व्हिडिओ साठी केलाय ग मम्मी. बरं झालं की मग केलीस तर. अहो प्रमोशन होतं तसं असे कट करा म्हणून. चप्पी करा म्हणून येईल उद्या तुला. चट्टी करा म्हणल्यावर कसं करायला बरं काकू. ए प्रतीक्षा दीदी उगा हसू नको बाई, मला राग व्हायला आणि तू हसायलीस. काकू कोणाला फोन करायला ऐकण्यात गेले काकू सृष्टी काही पण. ए भैया उगा काही म्हणू नको बाबा. टेन्शन आले आता काकूला. मम्मी ए अगं पण चांगलं तर वाटायला की. मला विचारू नको म्हणलं की. काय की बाबा. मम्मी मला टच बी कर. मारायची बाबा. चहा पटते पट. थांब दीदीला कॉल लावू. दीदी काय म्हणते बघू. चप्पी कर चप्पी. आ चप्पी कर. आम्ही व्हिडिओ करतो तर दीदीला व्हिडिओ करतो. अरे चांगलं तर वाटायले. चांगलं वाटायला बरं का. मी तेच म्हणायला कोरियन वाटाय का दिसायलीस. प्राजक्ता गायकवाड सारखी दिसायलीस पिल्लू, माहितीये का? कटिंग प्राजक्ता गायकवाडचं पण असंच आहे बघ पिल्लू कट. थांब. आ काय म्हणलीस? मी मोबाईल फेकून दिला. बापरे, हो काकू, मोबाईल घे. नको बघ. पप्पाला बोल लावेन म्हण. काका काहीच म्हणणार पण. दीदीला लाव रे कॉल. लावलं का बाई. उचलते का नाही की तिला साधा लावावा लागला आधी. उचलायची नाही वाटाले. गाईस तुम्हाला माझा कट कसा वाटला प्लीज मला कमेंट मध्ये सांगा. अरे अचानक नाही करायचं होतं मला 2 दिवसापासून. असली का
बघ किती टेन्शन मध्ये आल्यात काकू चेहरा दिसायला ताई. तुझा फोन धर शिकार कोको शनेल. चल मम्मी मम्मी तुम्हाला यायचं नाही. गुन्हा सांगायला तुला मारतात का गं? सृष्टी, मारतीस का आता? तुम्हाला यायचं. गोळ्या काढाव का मस्त दिसली असतीस आणि वाढतेत बर का पुन्हा. वाटतं? चप्पीच कर म्हणाली की वाढते तर एवढे तुझ्या केसाला वाढ आहे भरपूर. आमच्या मम्मीला एवढं काय मम्मी जाऊ दे की ग तू बोल नको म्हणून सांगायला मत मत करू नको. आश्रांती दिवस हाव हाव पाच पसरी थोडं लेकराला मोकळं सोडलं का? हा, असं राहते. गेलं. बया Guys, माझ्या मम्मीचा नाद नाही करायचा. गाईस बस झाला आता. असो सृष्टी असो प्रतीक्षा कुणी असो मारायला बी नाही. लहान लेकरं असो तर दोन कॉन्फिडन्स मारून माणूस बसते. अगं बाई पण आता कटिंगचं काय पण म्हणा करायला ना माणूस आता कटिंगचं काय नको. अहो काय केलं समोरचं हे का बघत मला दाखवू काय फिरून या. बघितलं नाही का हो, कुठे गेली का तिने कोण किती छान हिचं हे बघून केलं हिने हो का इकडे बघा. दाखव कोणाचं. हो का काकू पण हिचं बघून केलंय प्राजक्ताचं किती छान दिसायला दिसायला का अशात? त्याच्यामध्ये दिसायला. आता बोलवते तस फोन करून. मग तू जा तिच्या सोबत. मी कशाला जाऊ मी अशी मला अशी दुसरं? करता तिला. माझे केस माय गॉड मम्मी मम्मी ए मम्मी माझ्या मम्मीची कसं हालत लाव तुला कोबाडीत तर देत होती आता. काय झालं का घरी गेल्यावर. गाईज बघा घरी गेल्यावर म्हणजे हो का मला माहित होतं ह्यांच्या समोर काही म्हणणार नाही. आज मग सकाळी जे पार्सल आलं तर काहीच होतं. माझा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. लावा सगळे लावून बघा.